Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात सूत्रांची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काल एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांवर महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपची ही यादी लटकली। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। शिंदे गटात इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद, इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळात शिंदे गटाला 10 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा। प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, विलास बुमरेंच्या नावाची चर्चा, तर अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाटांसह इतर नावही चर्चेत। एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आताही कायम। एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। विधानसभेत काँग्रेसचा गटनेता अद्याप ठरलेला नाही। निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरी गटनेत्याची निवड नाही। पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती। सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूच देत नाही। अदानींवर अमेरिकेत खटला दाखल, त्यावर आम्हाला बोलू देत नाही। राज्यसभेचे सभापती पक्षपातीपणा करतात, संजय राऊतांचा आरोप। राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय। जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाकाही चालवायचा आहे। संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा। हिवाळी अधिवेशनासाठी 18 ते 20 हजार कर्मचारी आणि अधिकारी नागपुरात मुक्कामी असणार। उद्यापासून नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू होणार। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार। उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून सहभागी होणार। 15 डिसेंबरला ठाकरे मुंबईतून नागपूरला जाणार। भरत गोगावलेंनी आज एसटी महामंडळाची बैठक बोलावली। कुर्ला बस अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 4 वाजता बैठक। नियमांच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा होणार। ईव्हीएम संदर्भात पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक संपन्न। विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसह महाविकास आघाडीतील बहुतांश उमेदवारांची हजेरी। ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त। महाविकास आघाडी ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। दिल्लीत अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढताच भरधाव बेस्ट बसच्या धडकेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, तर 49 जण जखमी। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपीला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात आहे की कट याचा तपास करणार, पोलिसांची कोर्टात माहिती। अंधेरीत बस चालकानं ऑन ड्युटी असताना वाईन शॉपमधून मद्य खरेदी केल्याचा प्रकार। मनसेकडून व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त। रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीवरून महायुतीत मतभेद। भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी रिफायनरी समर्थकांची बैठक बोलावली, तर रिफायनरीचा मुद्दा माझ्यासाठी संपलेला विषय, किरण सामंतांची प्रतिक्रिया। सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहितेंचा राजीनामा। प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंच्या एकाधिकारशाहीमुळे राजीनामा दिल्याची माहिती। मायनी मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेचं प्रकरण। कॉलेजचे माजी संचालक अप्पासाहेब देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून जामीन। गेल्या 28 महिन्यांपासून ईडीने अटक केली होती। तर शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आल्याचीही माहिती आहे। 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आल्याचं सूत्र सांगतात। मुख्यमंत्री फडणवीस लवकरच नागपुरात येणार। मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच फडणवीस नागपुरात येत असल्यानं त्यांचे शेजारी जल्लोषात स्वागत करणार। बीडच्या मस्साजोगमधील माजी सरपंचाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमध्ये कडकडीत बंद। तब्बल 24 तासानंतर काल मध्यरात्री देशमुख यांच्यावर करण्यात आले अंतिम संस्कार। मस्साजोगमधील सरपंचाच्या हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक। अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। परिसरात मोठा तणाव। संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी कारवाई। पोलीस निरीक्षकांचं निलंबन। घटनेची सीआयडी चौकशी होणार। पोलीस अधीक्षक अविनाश बारगळेंची माहिती। परभणी जिल्ह्यात
आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक, संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक. परभणीत काल ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं. परभणीतील संविधान विटंबना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांतर्फे शांततेचं आवाहन. जनतेनं कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड. 5 बनावट कंपन्यांच्या नावे. महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात गोळ्या औषधांचं वितरण. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश. वैद्यकीय महाविद्यालयाचा विभाग कुणाकडे येतो याचा अभ्यास करावा. सुनील प्रभू अंधारेंच्या आरोपांना तानाजी सावंतांचं उत्तर. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुदतवाढ. 15 डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार. मुंबईतील विद्यार्थ्यांची कागदपत्र महाविद्यालयांनी विहित मुदतीत जमा न केल्यानं 4 वर्षात 97,233 विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात. पुढील 1 महिन्यात विहित शुल्कासह कागदपत्र विद्यापीठाकडे सादर न केल्यास प्रवेश रद्द होणार. महामार्गांवरील महाकाय फलकांना बेकायदेशीररित्या परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई होणार. ग्रामपंचायतींनी अशा फलकांना परवानगी देणे टाळण्याच्या सूचना. पुणे शहरातील लक्ष्मी रोड आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार. पादचारी दिनाच्या पार्श्वभूमीवर रोडवर मुख्य कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यातील दरडप्रवण गावातील कामांना गती मिळणार. जिल्ह्यातील 53 दरडप्रवण गावात विविध विकास कामं करण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर. अमरावतीत 14 वर्ष वयोगटातील 68व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन. संपूर्ण भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 57 संघ सहभागी. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आगामी 100 दिवसांसाठी क्षयरोगाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम. सुमारे 3 कोटी 4 लाख लोकांची मोफत क्षयरोग तपासणी आणि उपचार करण्यात येणार. अमरावती जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यातून 6,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी मिळणार. रब्बी पिकांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार. अमरावती जिल्ह्यात कापसाच्या जिनिंग उद्योगाला फटका. 5,000पेक्षा अधिक मजुरांना काम नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी घटल्यानं व्यापारावर परिणाम. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.